नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक। एसआयटीनं निदा खानचा ताबा घेतला। निदा खानकडून मोबाईलसह काही तांत्रिक पुरावे जप्त। निदा खान फरार होण्यामागे एमआयएमचा हात। मंत्री संजय शिरसाटांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांना भेटून शिरसाट एसआयटी चौकशीची मागणी करणार। अंबरनाथ नगरपालिकेत गटाचा निकाल शिवसेनेच्या बाजूने। शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट वैध ठरला। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना जीवदान। मुंबईच्या भांडूपमध्ये गांजाची शेती आढळल्यानं खळबळ। भांडूप पोलिसांकडून गांजाची झाडं उद्ध्वस्त। बीडच्या राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई। माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक। 68 कोटींच्या भूसंपादनासाठी 241 कोटी वाटल्याचा आरोप। मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक पार्किंग शुल्कामध्ये 40% वाढीचा प्रस्ताव। स्थायी समिती आणि महासभेच्या मंजुरीची प्रतीक्षा। 400हून अधिक पार्किंग सुविधांना वाढ लागू होणार। पश्चिम बंगालमध्ये आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक। सुवेंदू अधिकारींचं नाव आघाडीवर। अमित शहा पर्यवेक्षक। आज सत्ता स्थापनेचा दावा आणि उद्या नव्या सरकारचा शपथविधी। तमिळनाडूत थलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम। काँग्रेसनंतर इंडिया आघाडीतले माकप, भाकप आणि व्हीसीकेही पाठिंब्याच्या विचारात। आज तिन्ही पक्षांच्या स्वतंत्रपणे बैठका। काँग्रेसचे केरळमधले मुख्यमंत्री आज निश्चित होणार। पर्यवेक्षकांचा रिपोर्ट हायकमांडला देणार। केसी वेणुगोपाल मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार। दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन उपलब्ध होणार। 16,15,000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते।